प्यारा तिरंगा शान से लहर लहर लहराएगा, भारत का हर देशभक्त वंदे मातरम गाएगा, वंदे मातरम गाएगा। विचार मंच आणि विचार मंचासमोरील रसिक श्रोते हो नमस्कार। मी दिया दिलीप कळंबटे, इयत्ता 6वीची विद्यार्थिनी। आज विचार मंचावर विषय मांडते मी तिरंगा बोलतोय। 22 जुलैला भारताचे स्वातंत्र्य समोर दिसत असताना घटना समितीच्या सभेत पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मला भारतासह जगासमोर फडकावले। हा माझा जन्मदिवसच म्हणता येईल। स्वातंत्र्यासाठी योगदान देणाऱ्या हुतात्म्यांच्या रक्ताचा रंग माझ्यात बसलेला आहे। स्वातंत्र्य संग्रामात आपली आहुती देणाऱ्यांमुळे माझा जन्म झाला। माझी ओळख म्हणजे माझा आकार आयताकार आहे, त्याची लांबी 3.2 अशी आहे। वरती केशरी रंग, मध्ये पांढरा व खाली हिरव्या रंगाची पट्टी अशा 3 रंगाच्या पट्ट्या आहेत। पांढऱ्या रंगाच्या पट्टीवर 24 आरे असणारे निळ्या रंगाचे अशोक चक्रही आहे। माझ्यातील रंगाचे काही वैशिष्ट्य आहे। केशरी रंग साहस व बलिदानाचे, पांढरा रंग सत्य व शांतीचे, तर हिरवा रंग श्रद्धा व शौर्याचे प्रतीक आहे। तसेच 24 आरे असणारे निळ्या रंगाचे अशोक चक्र हे प्रगतीचे प्रतीक आहे। मी भारतासारख्या महान देशाचा राष्ट्रध्वज आहे, या गोष्टीने माझा अभिमानाने भरून येतो। मित्रांनो, तुम्ही सुद्धा माझा व आपल्या देशाचा मान राखा। चला तर मी तेच थांबतो। तसे माझ्याबद्दल बोलण्यासारखे खूप आहे, पण ते आपण पुन्हा बोलू। जय हिंद, जय भारत। नमस्कार, मी समर्था रवींद्र संकरे, इयत्ता 7वी, जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा चरेवाडी। आदरणीय गुरुजन वर्ग आणि माझ्या शाळेतील बालमित्रांनो, आज मी तुम्हाला माझा तिरंगा माझा अभिमान याविषयी काही 2 शब्द सांगत आहे। 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी म्हणून आम्ही सर्वजण शाळेच्या पटांगणावर जमलो होतो। प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यावर आम्ही सर्व विद्यार्थी एका सुरात एका तालात गाऊ लागलो। चढवू गगनी निशाण आमचे, चढवू गगनी निशाण, कोटीमुखांनी गरजू, जय जय स्वतंत्र हिंदुस्थान। आमचे शिक्षकही आमच्या सुरात सूर मिसळून ते झेंडागीत गाऊ लागले। अर्थात आपला मराठमोळा झेंडा, ज्याला आपण निशाण किंवा पताका असेही म्हणतो, त्याचेच भारदस्त नाव म्हणजे राष्ट्रध्वज होय। राष्ट्रध्वजाचे ते गौरवगीत गाता गाता मला आमच्या वर्ग शिक्षकांनी सांगितलेली आपल्या राष्ट्रध्वजाची कहाणी आठवली। ती कहाणी आठवता आठवता मी थेट शिवशाहीपर्यंत मागे गेले। शिवछत्रपतींनी भोसले घराण्याचा भगवा ध्वज हाच आपला राष्ट्रध्वज म्हणून ठरविला होता। पेशवाईतही तोच मराठ्यांचा राष्ट्रध्वज होता। पण 20व्या शतकाच्या सुरुवातीस भारताच्या राष्ट्रध्वजाची कल्पना मांडली गेली। त्यानुसार तिरंगी ध्वजाची म्हणजेच केशरी, पांढरा व हिरवा असे 3 पट्टे असलेल्या ध्वजाची कल्पना स्वीकारली गेली। यातील पांढऱ्या पट्ट्यावर मध्यभागी निळ्या रंगात चरखा काढलेला असे। 1947 साली स्वातंत्र्यानंतर वरील 3 रंगातील ध्वजच आपला राष्ट्रध्वज म्हणून ठरला। धन्यवाद। जय हिंद, जय भारत।